गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपण ज्या कर्माने दुसऱ्यांना छळतो ना त्याच कर्माने आपला सर्वनाश होत असतो। गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना, जसे आपण वागतो ना त्याच पद्धतीनं आपल्यासोबत गोष्टी घडत असतात। मग तुमच्याकडे कितीही ताकद असू द्या, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, म्हणून वाटेल त्याला वाटेल तसं बोलू नका, कारण नियती बदला नक्कीच घेते। मग तिथे कुणीही असो, म्हणजे इथे अहंकार आणि संस्कार या दोन गोष्टी निर्माण होतात। बघा, हे निरूपण आहे ना, बारीक मन देऊन ऐका, कारण तुम्ही जोपर्यंत लहान होऊन निरूपण ऐकत नाहीत ना तोपर्यंत ते तुमच्या हृदयापर्यंत पोचणार नाही। म्हणून इथे अहंकार आणि संस्कार आहेत ना, भगवद्गीतेमध्ये सुंदर उदाहरण दिलेलं आहे। म्हणजे अहंकार असलेला माणूस इतरांचा अपमान करून स्वतःला मोठं समजतो, तर संस्कार असलेला माणूस आहे ना स्वतःला झुकून इतरांना सन्मान देतो। म्हणजे झुकणं म्हणजे अपमान आहे का? अजिबात नाही। म्हणजे हे संस्कार आहेत ना। बघा, एखाद्या आपण अनोळखी घरामध्ये जातो आणि त्या अनोळखी घरामध्ये कोणीच नसतं, लहान मुलं खेळत असतात आणि लहान मुलं आपल्याला न विचारता घरातून पाणी घेऊन येतात, आपल्या पाया पडतात। हे संस्कार आहेत ना, त्यांच्या आईवडिलांनी केलेले हे संस्कार आहेत। घरात आपल्या आईवडील नसताना आपल्याला पाणी मिळणं, या आजच्या कलियुगामध्ये जर आपली मुलं करत असतील ना तर आपलं जीवन धन्य आहे। आपण जन्माला आल्यापासून आपल्या मुलांवर केलेले हे सर्वात मोठे कर्म आहेत। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःख नक्कीच येत असतात। कधी ना कधी मनुष्य पैशावाला सुद्धा बनणार आहे, धन प्राप्त करणार आहे, पण आपण जेव्हा मुलांवर असे संस्कार करतो ना तेव्हा मनुष्याच्या घरामध्ये देव येत असतो। खरं तर आहे ना, मंदिरात देव शोधणं सोपं असतं, पण स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मनामध्ये देव शोधणं म्हणजेच आयुष्याचं खरं साध्य आहे ना। पण मनुष्याचा मृत्यू येतो तरी सुद्धा आयुष्यामध्ये काही करावं काही करू नये हे मनुष्याला कळत नाही। म्हणजे मी ते केलो म्हणजे माझ्यासाठी माझा देव म्हणजे माझ्या आईवडील आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांची माया, त्यांचं कष्टाचं जीवन आहे, त्यांच्या ओळ्या डोळ्यांमध्ये आणि थकलेल्या हातांमागे तो देव दडलेला आहे। देवाच्या मूर्तीला फुलं वाहणं हे एक कर्म आहे, पण आईवडिलांच्या पायाशी डोकं ठेवणं ही खरी पूजा आहे ना। पण मनुष्याला हे कळतं का बरं? कधीच कळत नाही। हे का कळत नाही बरं? कारण पैशाच्या घमंडीमध्ये तो जीवन जगत असतो। म्हणजे मंदिरामध्ये शांतता मिळते पण घरातच समाधान मिळतो। माझ्या देवाला घंटा, अगरबत्ती, आरती, त्याला सर्व काही नको आहे। त्याला हवी असते फक्त माझी कृतज्ञता, माझं प्रेम, माझ्या प्रयत्नातून उमटणारी त्याची छाया। म्हणूनच म्हणतो ना, माझा देव दगडात नाही, तो माणसामध्ये आहे, माझ्या घरामध्ये आहे, माझ्या मनातच त्याचं अस्तित्व आहे। तो देव माझ्या उपासनेमध्ये आहे, माझ्या रोजच्या श्रवणामध्ये आहे। पण आपण तसं मानतो का बरं? मनुष्याच्या जीवनाचं हे आहे ना, प्रत्येक गोष्ट मिळवायची नसते,
मनुष्याचं आयुष्य आहे ना सुख दुःखांनी भरलेलं आहे. काही गोष्टी मनुष्यानं आयुष्यामध्ये सोडून सुद्धा द्यायला हव्या असतात. कारण सगळं हातात धरायच्या नादात आपण नकळत स्वतःला गमावतो. पण आयुष्य प्रत्येक वेळी सांगत असताना सगळं आपल्या वाट्याला येणार नाही. आणि जे आलं नाही ना त्यावर रडण्यात वेळ गेला ना, जे आलंय तेही निष्ठून जाईल. काही नाती, स्वप्न, माणसं आपल्यासाठी नसतात हे मान्य करायला वेळ लागतो. पण एकदा मान्य केलं ना मग काही गोष्टीसुद्धा सोप्या होतात. म्हणजे प्रत्येक वेळी खरं समाधान मिळण्यात नाही, तर जे नाही ना ते स्वीकारण्यामध्ये आहे. कारण कधी कधी हारणं हे आयुष्य जिंकवत असतं आणि सोडून देणं म्हणजे शेवट आहे का बरं? अजिबात नाही. तर स्वतःकडे परत येण्याची सुरुवात असते. म्हणजे बाकी आयुष्य आपल्याला हरवायला नाही तर ते घडवायलाच येतं ना. फक्त आपण ओळखायचं असतं कोणत्या क्षणात काय शिकायचं. पण मनुष्याचं आयुष्य पूर्ण निघून जातं. पण मनुष्यानं काय शिकावं, आपण कुठे चुकतो, आपण कुठे बरोबर आहोत हे मनुष्याला कधीच कळत नाही. म्हणजे पायाला झालेली जखम आहे ना ती जपून चालायला शिकवत असते. पण मनाला झालेली जखम असते ती आयुष्य जगायला शिकवते ना. म्हणून मनुष्यानं पाय आणि मन ही जी उलट संकल्पना आहे ना ही लक्षात घ्यायला हवी. म्हणून मनाला जखम केलेली कधीच सुखत नसते. ती आयुष्यभर मन हेलावत ठेवते, आयुष्यभर मनामध्ये राग निर्माण करत असते. म्हणून एक वेळ बघा आपण म्हणतो की एखाद्यानं जखमेवर केलेले घाव ते भरून सुद्धा जातात. पण मनावर केलेली जखम असते ना, मनावर आलेलं बोलणं असतं ते मनुष्याला आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून मनुष्यानं या वैखरीमधून वाईट बोलू नये, वाईट चिंतन करू नये, दुसऱ्यावर जळू नये. आपला शत्रू आहे ना, किती जरी मोठा शत्रू असेल तरी त्याचं चांगलं पाहावं. जर आपण आपल्या शत्रूचं जर चांगलं पाहिलं ना तर एक दिवस तो आपला मित्र बनून जाणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना दुसऱ्याला त्रास देऊ नका. कोणाच्या सांगण्यावरून कोणाशी वाईट बोलू नका, कोणाशी वाईट होऊ नका. काळांतराने ते एकत्र येतात आणि आपण आयुष्यभरासाठी वाईट होतो ना. म्हणून आयुष्य हे कसं जगायचं ना ही मनुष्याला भगवद्गीता शिकवत असते. म्हणून मुठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळं चांगलं वागणं कधीही सोडू नका. कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्याला या लोकांमुळं टिकून आहे. म्हणून आपण त्यातले व्हायला हवे. पण आपण मात्र दुसऱ्याने जर आपला राग केला ना तर आपण सुद्धा दुसऱ्याचा राग करतो. पण आपण जर त्याला सदैव प्रेम दिलं तर आपल्याला एक दिवस प्रेम मिळणार आहे. कारण मनुष्याचं आयुष्य आहे ना, या आयुष्यामध्ये कुठली भेट शेवटची ठरेल हे सांगता येईल का बरं? अजिबात नाही. म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप आहे ना तो असा घ्यावा की त्यानं फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल. पण मनुष्य असा प्रयत्न करतो का बरं? कधीच करत नाही. म्हणून विश्वासाशिवाय कोणतंही नातं टिकत नसतं. कारण विश्वास आहे ना हाच नात्याचा पाया असतो. तो जर मजबूत असेल ना तरच नात्याची इमारत टिकते. नाहीतर पायाच मजबूत नसेल तर ती इमारत उभी राहील का बरं? कधीच राहणार नाही. कारण कौरवांचा पाया होता ना तो मजबूत होता का बरं? अजिबात नाही. तो अवगुणांनी भरलेला होता. मग या युद्धामध्ये जिंकलं कोण? मात्र पांडवच जिंकले ना. म्हणून आयुष्यामध्ये आपण काही माणसं आहेत ना ती लाखात एक असतात. काहींकडे लाख असले तरी ते माणसामध्ये नसतात ना. म्हणजे आपल्या आयुष्याचा आणि दुसऱ्याच्या आयुष्याचा हाच फरक आहे. आपण दुसऱ्याकडे फक्त श्रीमंती बघतो पण आपले विचार आपण पाहत नाही. आपण विचारांनी जर संपन्न असलो ना तर आपल्याकडे भरपूर धन मिळणार आहे. आपल्याकडे येणाऱ्या जीवनामध्ये आपण श्रेष्ठत्व निर्माण करणार आहोत. म्हणून दुसऱ्याकडे भरपूर धन आहे
त्याची लाईफ एवढी सुंदर आहे, मग माझी लाईफ एवढी सुंदर का नाही? माझ्या जीवनामध्ये दारिद्र्य का आहे? असा विचार तू करू नकोस. एक ना एक दिवस तुझ्या जीवनामध्ये आहे ना चांगलेपणा येणार आहे, तुझं जीवन समृद्ध होणार आहे. पण भगवंतावरचा विश्वास कधीच तू सोडू नकोस. भगवंतावरची श्रद्धा आहे ना, कधीच तू वाया घालवू नकोस. म्हणजे बघा, आपण म्हणता म्हणता दिवाळी गेली, ही दिवाळी निघून सुद्धा गेली. दिवाळीनंतर काही दिवे तेवत ठेवले. म्हणजे पहिला दिवा होता आशेचा दिवा, दुसरा होता विश्वासाचा दिवा, तिसरा होता प्रेमाचा दिवा, शांतीचा दिवा, हास्याचा दिवा, प्रियजनांसोबत राहण्याचा दिवा, आरोग्याचा दिवा, बंधुत्वाचा दिवा. म्हणजे हे जे दिवे आहेत ना, आपण भरपूर घराच्या सभोवताली लावले. पण ते का लावले बरं? कारण येणारं पूर्ण वर्ष आहे ना आपलं सुख समाधानामध्ये जावं. आपण दिवाळीला संकल्पसुद्धा केला. संकल्पाची प्राप्ती कधी होते बरं? की आपण वर्षभर आपण मनात केलेला हा संकल्प आहे ना, त्याचं निरंतर आपण उपयोग करत असतो, त्या नियमांमध्ये राहत असतो, तेव्हाच ते सत्यामध्ये उतरतं ना. तसं उतरेल का बरं? नाहीतर नुसतेच दिवाळीला दिवे लावायचे, दिवाळी झाल्यानंतर आपण धूम्रपान करायचं, आपण वेगवेगळे व्यसना करायची. तेवढ्यापुरता जर तुम्ही संकल्प करत असाल, मग तुमची संकल्पप्राप्ती कधी होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना, की परिस्थिती कितीही वाईट असेल, नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. एवढा ताबा आहे ना, तो स्वतःच्या मनावर असायला हवा. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितलेले मनाचे श्लोक वाचावे, दासबोध वाचावा, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी सांगितलेली वाचावी, हरिपाठ वाचावा, भजन कीर्तनात मन रमवावं. तेव्हा आपलं मन आहे ना ताब्यामध्ये राहील. ब्रह्ममुहूर्तावर उपासना करावी. पण आपण यामधलं काही करतो का बरं? आपण मनाला विचारा, आपण नक्की वागतोय कसं? म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये असाल तर गुरु कृपेचं ज्ञान आपल्याला व्हायला हवं. आपण वर्षानुवर्ष भक्ती करतो, पण आपल्या वैखरीवर ताबा नाही, आपल्या जीवनामध्ये कर्म व्यवस्थित होत नाही. मग भगवंताची प्राप्ती होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. कळे कळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटळी सर्व साक्षी अवस्था. मनावून मणी शब्द कुंठित राहे, तो घेतो चितो राम सर्वत्र पाहे. जय जय रघुवीर समर्थ. बघा किती सुंदर वर्णन आहे. म्हणजे गुरुकृपेनं ज्ञान झालं ना, म्हणजे ते परमात्मा स्वरूप कळतं, त्याचं आकलन होतं. तेथे सर्व साक्षी अवस्थाही विलीन होऊन जाते, मन उन्मन होऊन जातं आणि शब्द कुंठित होऊन जातात. मग एका परमात्मा खरीच सर्व काही दिसत नाही. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जर गुरुकृपेचं आपल्याला ज्ञान झालं ना, भगवंत आपल्याला चराचरामध्ये दिसू लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं रूप आपल्याला जाणवू लागेल. कधी कधी उपासना करताना आपल्या अंगावरचे केस उभे राहतात. आपल्याला वाटतं हळूचा हवा गार सुटते, आपला अंग पूर्ण छेदून जातं. म्हणजे भगवंत आपल्या आसपास आलेला आहे असं आपल्याला जाणवू लागतं. हे जर वारंवार आपल्याला जाणवत असेल ना, तर आपण योग्य कर्मामध्ये आहात, योग्य भक्ती मार्गामध्ये आहात. तुम्हाला प्रचितीसुद्धा येणार आहे, हे आपण समजून जावं. पण आम्ही मात्र उपासनेला महत्त्व कधी देत नाही. आम्ही जेवणानंतर उपासना करतो आणि मग म्हणतो आम्हाला वेळ नाही. तेच चांगलं आहे का बरं? कधीतरी या गोष्टी आहेत ना, आपण कधीतरी नियमांमध्ये राहायला हवं. आपण कधीतरी
साक्षात्कार करून आपला आत्मनिरंतर ही भक्ती करायला हवी. पण आपण मात्र स्वतःचं निरंतर मन पाहतो का बरं? की आपण फक्त दुसऱ्याकडे बोट ठेवतो, पण स्वतःकडे असणारी बोटं आपण विसरून जातो. म्हणून आपल्यातले अवगुण आहेत ना, ते अगोदर आपण शोधायला हवे. पण आपण मात्र दुसऱ्यांचे अवगुण शोधतो आणि स्वतःचे गुण शोधेल बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मणी मानसी द्वैत काही बसेना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. म्हणजे एकदा का परमात्म्याचा अनुभव आला की दुसरं काहीच दिसत नाही, मनामध्ये चुकूनही द्वैतभाव येत नाही. म्हणजे जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली ना, भगवंताची प्रचिती आली, तुम्हाला सर्व काही चमत्कारिक वाटू लागतं की माझ्या जीवनामध्ये भगवंत आहे ना, चराचरात वसलेला आहे. बऱ्याच काळानंतर, जन्मानंतर आपलं जे मूळ स्वरूप आहे ना, त्या परमात्मा तत्वाशी भेट झाली की देहभान मनुष्य विसरून जातो, दुःख नाहीशी होतात आणि जीवाला शांतताच लाभते ना. म्हणून तो मनुष्य आहे ना, कुणाशीही भांडण करत नाही, सदा स्वतःच्या मनामध्ये विचारांमध्ये गुंतलेला असतो. त्याच्या मनामध्ये नामस्मरण चालू असतं, राम जय राम, श्रीराम जय जय राम. म्हणजे हे नामस्मरण आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तीच निर्माण करतं ना. पण ते प्रत्येकाला कळतं का बरं? म्हणून मनुष्यानं भक्तिमार्ग करावा ना, तो भक्तिमार्ग बाह्यरूपाचा नसावा, तो अंतरंगीचा भक्तिमार्ग असावा. हे मनुष्याला कळतं का बरं? म्हणून प्रत्येकाला कळावं ना, म्हणून हे श्रवण आहे. म्हणून श्रवण मनुष्यानं रोज करायला हवं. जोपर्यंत मनुष्य श्रवणामध्ये असतो ना, तोपर्यंत आपला मोबाईलची बॅटरी बघा उतरल्यावर आपण रोज चार्जिंग करतो ना, कधी न चार्जिंग करता आपण मोबाईल चालवलेला आहे का बरं? तसंच मनाचं सुद्धा आहे. जोपर्यंत हे मन चार्जिंग होत नाहीत ना, तोपर्यंत वाईट विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत. म्हणून हे वाईट विचार यावे नाहीत म्हणून हे निरूपण आपण ऐकावं, हे निरूपण आपण श्रवण करावं. हे केल्यानं मनुष्याच्या मनातील प्रश्न आपोआप सुटून जातात. माणसाचं मन विचलित झालेलं असेल ना, वाईट गोष्टीमध्ये गुंतलेलं असेल, ते आपोआप त्यामधून दुसरीकडे जातं, भक्तिमार्गामध्ये येतो. आणि जेव्हा भक्तिमार्गामध्ये येतं ना, तेव्हा आनंदी आनंदच होतो ना, सुखाचा सोहळा निर्माण होतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे की जर मनुष्याच्या जीवनाला दिशा द्यायची असेल ना, तर भगवद्गीतेचे विचार मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करतात. म्हणजे मन हेच आपले सारे मित्रच आहे ना, आणि मित्रसुद्धा आहे आणि शत्रूसुद्धा आहे. म्हणजे मनुष्याने स्वतःचा उद्धार आहे ना, तो स्वतःच करावा, आपणच आपला नाश करू नये. म्हणून मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे ना. याचा अर्थ काय आहे बरं? म्हणजे दुसरं कोणी तुमचं चांगलं किंवा वाईट करू शकत नाही. तुमचे विचार, तुमचं मन हे स्थिर ठेवण्यासाठी ही कला शिकलात ना, तर मन तुमचं सर्वात मोठा मित्र बनतं. जर तुम्ही मनाला भटकू दिलं तर तेच तुमचे सर्वात मोठं शत्रू बनून तुम्हाला दुःखी करू शकतं ना. म्हणून यशासाठी आणि समाधानासाठी आत्मनियंत्रण खूप महत्त्वाचंच आहे ना. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, ही ज्ञानाची तलवार, ही ज्ञानरूपी तलवारीनं हृदयातील अज्ञानाचा नाश करावा. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी ज्ञान आवश्यकच आहे ना. म्हणजे ज्ञान आपल्याला खरं काय आणि खोटं काय, योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखायला मदतच करतं ना. म्हणूनच सतत ज्ञान मिळवा आणि शंका कुशंका या दूर करण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग करा.
म्हणजे ज्ञानानेच भीती आणि चिंता नष्ट होतात ना. म्हणून कर्मयोग, निस्वार्थ सेवा, स्वार्थ सोडून केलेले कर्म आहेत ना, हेच खरा योग आहे. म्हणजे कोणतेही काम आहे ते फक्त कर्तव्य म्हणून करा. बदल्यात काही मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे सेवा करता ना, तेव्हा तुम्ही कर्माच्या बंधनातून मुक्त होता. म्हणून आपण कधी कुणाला मदत केली ना, तर आपण त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा करतो की तू सुद्धा मला मदत करायला हवी, आणि मग आपण दुःखी होऊन जातो. म्हणून तुम्हाला जर मदत करायची कोणाला असेल तर दुसऱ्यानं आपल्याला केलीच पाहिजे अशा अज्ञानामध्ये आपण राहू नका. ती कधी भक्ती घडत नाही, ते कधी पुण्य घडत नाही. म्हणून कुटुंबासाठी असू द्या किंवा कामाच्या ठिकाणी असू द्या किंवा समाजासाठी असू द्या, आपलं कर्तव्य आहे ना, ते प्रेमाने आणि निष्ठेने पार पाडायला हवं. केवळ देण्याची भावना ठेवा, घेण्याची अपेक्षा अजिबात करू नका. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये अति करू नका. अति आराम, अति प्रेम माणसाला दुर्बळच बनवताना. म्हणजे जीवनाला प्रत्येक गोष्टीचा समन्वय म्हणजे काय? समन्वय म्हणजे संतुलन असावा. जास्त झोपणं, जास्त खाणं, जास्त काम करणं किंवा कोणावरही अवलंबून राहणं योग्य आहे का बरं? अजिबात नाही. म्हणून ईश्वराची उपस्थिती, मीच सगळ्या सृष्टीचा आरंभ, मध्य आणि अखेरच आहे ना. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की ते प्रत्येक सजीवामध्ये आणि निर्जीव वस्तूमध्ये आत्मा परमात्मा म्हणून उपस्थित आहेत. सर्व काही त्यांच्यातून निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्यातच विलीन होणार आहे. म्हणजे तुम्ही कधीही एकटे नाही आहात. परमेश्वर तुमच्यासोबतच असतो. ही जाणीव कठीण प्रसंगात मोठी शक्ती आणि धीर देते. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी संकट जरी आलं तरी भगवंतावरचा विश्वास कधीच ढळून देऊ नका. वारंवार तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण ठेवा. बघा, किती जरी भयभीत झालात ना, भगवंताचं नामस्मरण तुम्हाला टाळणार आहे. म्हणून बदलावर शोक करू नका. जसे मनुष्य जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्र धारण करतो ना, तसाच आपला आत्मा आहे, जुनं शरीर सोडून नवीन शरीर धारण करत असतो. म्हणून या जगामध्ये बदल, परिवर्तन हाच एकमेव स्थिर नियम आहे. वस्तू, नातेसंबंध, शरीर हे सर्व बदलणारच आहेत. म्हणजे कोणत्याही बदलावर, उदाहरणार्थ नोकरी जाणं, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामधून दूर जाणं, वय वाढणं, यामध्ये शोक करू नका. तो निसर्गाचा नियम आहे, तो स्वीकारून पुढे चला. पण मनुष्य मात्र या गोष्टी मनामध्ये ठेवतो, वारंवार आठवतो आणि मग त्याचा शोक करत फिरतो ना, मग त्याच्या जीवनामध्ये वारंवार दुःख येतं. मग तो आत्महत्येला तयार होतो. पण जो श्रवणामध्ये असेल, उपासनामध्ये असेल, तो आत्महत्येचा विचारसुद्धा करू शकेल का बरं? कधीच करणार नाही. म्हणून भक्तीचा खरा अर्थ आहे, जो मला प्रेम आणि भक्तीनं एक पान आहे ना, एक फूल आहे, फळ किंवा पाणी अर्पण करतो, ते मी स्वीकारतो, असं भगवंत म्हणतो ना. परमेश्वराला महागड्या वस्तू किंवा कर्मकांडाची अजिबात गरज नाही. तुमच्या मनातील शुद्ध भक्ती आहे ना, हीच महत्त्वाची आहे. देवाला भेटवस्तूपेक्षा तुमच्या कामामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या सेवेत असलेली प्रेमाची भावना जास्त प्रिय असते. पण मनुष्य मात्र कर्मकांडांमध्ये अडकलेलाच असतो. म्हणून भक्तीसाठी मोठा डामडौल आवश्यक नाही. प्रत्येक छोटे मोठे कर्म आहेत ना, परमेश्वराला समर्पित करून शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखून भक्ती करता येते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहेत ना, 3 महत्त्वाचे शत्रू आहेत. ते शत्रुत्व मनुष्यानं सोडलं ना, तर मनुष्याला भगवंतापर्यंत कुणीच रोखू शकत नाही. मनुष्याची आणि भगवंताची भेट नक्कीच होणार आहे. या आत्म्याला नाश करणारी ही नरकाची 3 द्वारे आहेत. पहिलं द्वार म्हणजे कामवासना, दुसरं द्वार म्हणजे क्रोध
आणि तिसरं द्वार म्हणजे लोभ. म्हणून या तिघांचा त्याग करा. याचा अर्थ काय आहे बरं? या 3 विकारांमुळं मनुष्य वाईट कर्म करतो. हे विकार माणसाची बुद्धी भ्रष्टच करतात ना आणि अधोगतीकडे घेऊन जातात. म्हणूनच स्वतःला या तिघांपासून वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करा. यावर नियंत्रण मिळवलं ना तर मनशांती आणि शुद्ध जीवन जगता येतं. आणि हे कधी होईल बरं? जर मनुष्य रोज ब्रह्ममुहूर्तावर उठेल ना, ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना सुरू करेल, रोज नियमित श्रवण करेल, श्रवणाला बसेल, या वैखरीवर ताबा मिळवेल, तेव्हाचे होईल ना. हे माणसाचं स्वरूप आहे ना, ही श्रद्धा आहे, हीच माणसाला घडवत असते. जशी त्याची श्रद्धा असते ना तसाच तो बनत असतो. तुमची मानसिकता आहे म्हणजे विश्वास आणि दृष्टिकोन हेच तुमचं भविष्य निश्चित करत असतात. जर तुम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही अशक्य कामंसुद्धा शक्य करू शकता. म्हणजे नेहमी सकारात्मक आणि चांगली श्रद्धा ठेवा. स्वतःला कमजोर किंवा दुबळे कधीही समजू नका. म्हणजे ज्ञानी व्यक्तीची लक्षणे आहेत ना, म्हणजे जी व्यक्ती सुख दुःखामध्ये, यश अपयशामध्ये, मान अपमानामध्ये समान आणि स्थिर राहते ना, ती स्थितप्रिय राहते, तोच ज्ञानी आहे ना. म्हणजे ज्ञानी व्यक्ती कोणत्याही बाह्य घटनेनं विचलित होत नाही. ती भावनांच्या अधीन न होता बुद्धी आणि विवेक वापरून निर्णय घेते. त्याचं चित्त नेहमी शांत असतं. म्हणजे जीवनातील चढ उतारांना स्थिरतेनं सामोरे जायला शिका. कोणत्याही परिस्थिती कायमस्वरूपी नसते हे मनुष्यानं कायम लक्षात ठेवायला हवं. पण मनुष्य मात्र त्याला लगेच सर्व हवं असतं. त्याला असं वाटतं जेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दुःख येतं ना, त्याला असं वाटतं सर्व काही आता संपेल, माझ्या जीवनाचा आता शेवट होईल. पण भगवंत तुमच्या जीवनाचा शेवट करून देईल का बरं? हा निश्चय आपल्या जीवनामध्ये असायला हवा. हे विचार आपल्या जीवनामध्ये असायला हवे. ही श्रद्धा आपल्या जीवनामध्ये असायला हवे. पण हे सर्व घडेल कधी बरं? समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. जय जय रघुवीर समर्थ. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. हे म्हणा, या संतांची संगत आहे ना, ही इतर संगतीपासून आपल्याला बाजूला करत असते आणि ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देते. पण मनुष्य मात्र संत संगतीमध्ये राहतो का बरं? कधीच नाही. तो निरंतर वाईट विचारांमध्ये गुंतलेला असतो. म्हणून आपण संतांची संगत धरायला हवी. आपण संत संगतीमध्ये राहायला हवं. म्हणजे या साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो. सत्संगामुळं द्वैतभाव पूर्णतः नाहीसा होतो. जर आपल्या कानांवर हरिभजन कुठे ऐकू आलं ना, तिथे 2 मिनटं आपण थांबावं, ते हरिभजन ऐकावं आणि मग आपण वाटेला लागावं. पण मनुष्य तसा करतो का बरं? कधीच करत नाही. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये या गोष्टी कधी घडतात बरं? जेव्हा आपण श्रवणाला नियमित बसतो, जेव्हा आपण उपासनेला नियमित बसतो, तेव्हाच्या ज्ञानाच्या गोष्टी घडतात ना. समर्थांनी श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. म्हणजे हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळं सर्व दोष निघून जातील. ज्या अज्ञानी आहेत ना, त्यांना साधन करण्याची योग्यता लाभेल. त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य सर्व सामर्थ्य येईल. म्हणजेच
जिथे जिथे आपल्या कानावर चांगले सद्गुण विचार पडतील ना, जिथे जिथे आपलं मन स्थिर होईल, ते मनुष्यानं नक्की श्रवण करावं. हा देव माझा, तो देव माझा, अशी तुलना कोणत्या देवाची करू नये. सर्व एकच भगवंत आहे आणि हे भगवंत रूपी ज्ञान आहे ना, ते मनुष्यानं निरंतर आपल्या जीवनामध्ये निर्माण करावं. हीच खरी भक्ती आहे ना. कोणालाही दोष देऊ नका, कारण इतरांना दिलेला दोष आहे ना, तो आपल्या पाठोपाठ आपल्या मागे येत असतो. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करा, ही भक्ती निर्माण करा. भक्तिभावाने प्रेमाने बांधून जावा, कर्माने वागा. तुमच्या जीवनामध्ये भगवंत यायला वेळ लागणार नाही. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यायला वेळ लागणार नाही. या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.